क्युरिटी पिटिशन म्हणजे मेलेल्या मुर्द्याला उपचार करणं आहे। तेव्हाच हे क्युरिटी पिटिशनचं भूत कोण उकरून काढतं हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे। बरं आमच्या वेगवेगळ्या आयोगाने आम्ही मागासलेपण सिद्ध केलेलं आहे आणि हे जन आंदोलन कधीही मॅनेज होऊ शकत नाही। 20 तारखेला आहे ना मराठ्यांचं वादळ सगळ्या महाराष्ट्रात घुंगवणार आहे बैलगाड्या घेऊन। कारण काय करणार आहे आमच्या सगळ्याच लोकांकडे 4 व्हीलर नाही ना की राज्यकर्त्यांना मराठा द्वेष दिसतोय, राज्यकर्त्यांना मराठ्यांबद्दल राग दिसतोय। घरामधले पुरुष जर मुंबईला गेले तर प्रत्येक महिलांनी ते म्हणजे आंदोलनाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे। कारण पुरुष जर तिथे मुंबईला गेले आणि त्यांच्यासोबत जर काही दगाफटका झाला तर ते त्या ठिकाणी इथून घरापासून कित्येक किलोमीटरवर दूरवर असणार आहेत। जेव्हा आपला म्हणजे घरातला जर पुरुष एखादा गोष्ट करत असेल तेव्हा त्यांना घरातल्या प्रत्येक महिलेनं सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। कारण एका पुरुषाच्या जीवावर सगळं होत नसतं। आणि तसेही मराठा समाजाच्या महिलांवर असा आरोप होतो की त्या महिला खूप घरामध्येच राहतात, त्या समाजामध्ये कोणत्या कार्यामध्ये सहभागी नसतात। तर ठीक आहे ना, त्या लोकांना पण आता दाखवून देऊ की मराठा समाजाच्या महिला काय करू शकतात। तर जरी सरकारने समजा आमच्यासोबत दगाफटका केला काही केला तरी पण आम्ही आमची शांतता आणि संयम सोडणार नाहीये। हेच माझं महिला भगिनींना पण आव्हान आहे। आपण आपला लोकशाही मार्ग सत्याग्रहाचा मार्ग सोडायचा नाहीये, फक्त शांततेत बसून राहायचंय तिथे, ती जागा सोडायची नाही। जे आपल्याला जरांगे दादांनी सांगितलं ना की मंत्र्यांच्या आमदारांच्या घरांसमोर बसायचं तर आपण तिथे फक्त बसून राहायचं, आपली जागा सोडायची नाही, जागा द्यायचीच नाही कोणाला। आता घरातल्या सर्वांनाच मुंबईला जाणं तर शक्य होणार नाही कारण घरामध्ये बऱ्याच जबाबदाऱ्या असतात। घरामधले पुरुष जर मुंबईला गेले तर प्रत्येक महिलांनी ते म्हणजे आंदोलनाला योग्य दिशा देणं गरजेचं आहे। कारण पुरुष जर तिथे मुंबईला गेले आणि त्यांच्यासोबत जर काही दगाफटका झाला तर ते त्या ठिकाणी इथून घरापासून कित्येक किलोमीटरवर दूरवर असणार आहेत। तेव्हा त्यांना इथून आपण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। आपण इथे असणारे राजकीय नेते मंत्री वगैरे यांच्या घरासमोर जाऊन शांततेच्या मार्गानेच आंदोलन करून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे। जेव्हा आपला म्हणजे घरातला जर पुरुष एखादा गोष्ट करत असेल तेव्हा त्यांना घरातल्या प्रत्येक महिलेनं सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। कारण एका पुरुषाच्या जीवावर सगळं होत नसतं। आणि तसेही मराठा समाजाच्या महिलांवर असा आरोप होतो की त्या महिला खूप घरामध्येच राहतात, त्या समाजामध्ये कोणत्या कार्यामध्ये सहभागी नसतात। तर ठीक आहे ना, त्या लोकांना पण आता दाखवून देऊ की मराठा समाजाच्या महिला काय करू शकतात। तर तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग तर व्हावंच लागेल कारण आता गोष्ट म्हणजे आमच्या मराठा समाजातील मुलाबाळांच्या फ्युचरची गोष्ट आहे। हां ते तर होतच ना, प्रत्येक ग्रामीण भागातील जेव्हा मुलगा एखादा म्हणजे थोड्याशा टक्केवारीमधून जर म्हणजे घरी बसून राहतो तर त्याच्या आईवडिलांना काय त्रास होतो ते आम्ही बघितलेलं आहे डोळ्यांनी। म्हणजे घरामध्ये आरक्षण नसल्यामुळे बऱ्याच वेळा मुलींचं पण शिक्षण थांबवलं जातं कारण आपल्याकडे ओपनमध्ये कुठे आपल्याला लागणार आहेत असं प्रत्येक समाजामध्ये गावामध्ये प्रत्येकाचा म्हणजे गावामध्ये प्रत्येकाला तसं वाटतं की ओपनमधून काही आपल्याला नोकरी लागणं शक्य नाही, त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं शिक्षण यामध्येच थांबवलं जातं। हां आमच्या गावामध्ये पण बऱ्याच नोंदी झालेल्या आहेत। आता जर ब्लड रिलेशनमध्ये नोंदी भेटायला लागल्या तर मग मराठा समाजातील बाकी लोकांना पण कुणबी प्रमाणपत्र भेटेलच असं जरांगे दादांनी सांगितलेले ना। जेव्हा सरकार त्यासंबंधी GR काढेल तेव्हा बाकीचं होऊन जाईल। पण 20 तारखेच्या आतमध्ये गव्हर्नमेंटनं आरक्षणाचा म्हणजे जो निर्णय आहे तो भूमिका स्पष्ट करावी त्यांनी। क्युरिटी पिटिशन म्हणजे मेलेल्या मुर्द्याला उपचार करणं आहे। जेव्हा जन आंदोलन वाढतं, लोकांच्या भावना तीव्र होतात, आंदोलन वाढतं, तेव्हाच हे क्युरिटी पिटिशनचं भूत कोण उकरून काढतं हा माझा सर्वात पहिला प्रश्न आहे प्रशासनाला। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत क्युरिटी पिटिशनचा मुद्दा का काढला गेला नाही, आतापर्यंत ते बोर्डवर का आलं नाही, हे सुद्धा प्रश्न आहेत। आणि तिसरा माझा एक गोष्ट अशी आहे की जर काही लोकांना जर कुठलाही निकष न लावता, कुठलाही आयोग न बोलवता, काहीही न करता जर तिथं सरसगट घेत असतील OBC-मध्ये तर मग मराठा समाजाला OBC-त घेत असताना का निकष लावले जात आहेत। बरं आमच्या वेगवेगळ्या आयोगाने आम्ही मागासलेपण सिद्ध केलेलं आहे, मग तरी काय अडचण आहे। म्हणजे याचा अर्थ काय आहे की राज्यकर्त्यांना मराठा द्वेष दिसतोय, राज्यकर्त्यांना मराठ्यांबद्दल राग दिसतोय, त्याच्यामुळेच ते मराठा आरक्षण हा विषय अजूनसुद्धा हलक्यात घेत आहेत। आणि हे जे आंदोलन आहे हे जन आंदोलन आहे आणि हे जन आंदोलन कधीही मॅनेज होऊ शकत नाही। हे लोक चळवळ आहे, जन आंदोलन आहे। सरकारने आता जे काय असेल ना ते सरसगट द्यायचं तर सरसगट देऊन टाकावं आणि मोकळं व्हावं मराठा आरक्षण। आता हा विषय यांनी खरंच आता आमचा अंत बघू नये। 20 तारखेला आहे ना मराठ्यांचं वादळ सगळ्या महाराष्ट्रात घुंगवणार आहे। कसं जायचं काय जायचं लोकांचं ठरलेलं, काही लोक तर 8 दिवसाआधीच जाऊन बसणार आहे बैलगाड्या घेऊन। कारण काय करणार आहे आमच्या सगळ्याच लोकांकडे 4 व्हीलर नाही ना, आम्ही गरीब लोक आहे, आमचे काही लोक बैलगाड्या निघणार, काही पायी निघणार आहे। आता माझ्यासारखे आम्ही पण पायी निघणार, आधीच जाऊन बसणार आहे। कोणाला थांबवायचं 144 लावा नाही तर काही लावा। आता मराठ्यांचं वादळ काही थांबणार नाही आणि मराठ्यांच्या बाया तर प्रत्येक वेळेस म्हणतात ना मराठ्यांच्या महिला घरात बसणार आहे, बिलकुल घरात बसणार नाही। आमचे भाऊ जर तिथं लढतील ना आमच्या मराठ्यांच्या बाया मंत्र्यांच्या आमदारांच्या घरासमोर जाऊन घंटानाद करतील। ही आमची भूमिका असणार आहे पुढची आता।
काही जणांचं जे म्हणणं आहे ना की संविधानिक आणि असंविधानिक जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहे, तर मला त्यांनाच एक प्रश्न विचारायचा आहे की त्या असंविधानिक कशा आहे, तुम्ही स्पष्टीकरण द्या आम्हाला की असंविधानिक कोणत्या निकषावर तुम्ही सांगतात की जरांगे पाटलांच्या मागण्या असंविधानिक आहे. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता हेच माझं त्याचं मंत्र्यांना आणि सगळ्या राज्यकर्त्यांना मागणं आहे. दादांनी बीडच्या सभेत जाहीर केलं की महिला म्हणजे पुरुष सगळे तिथे मुंबईला पोहोचतील आणि महिला मंत्र्यांच्या घरासमोर थांबतील, आमदारांच्या घरासमोर थांबतील, तिथं त्या घंटानाद करतील असं दादांनी सुचवलंय. त्याप्रमाणे आम्ही सगळे जाणार आहेत. मग आता 20 तारखेपर्यंत आरक्षण दिलं, ती वेळ आणली त्यांनी तर मग काय घरातून बाहेर काढून झोडावं तर लागणारच ना महिलांना. काय उरणार त्याच्यामध्ये? आता जर आमच्या आया बहिणी जर रस्त्यावर येत आहेत मराठा आरक्षणासाठी, आतापर्यंत खूप 2016 पासून फार संयम बघितला आम्ही कधीच महिला आम्ही आमचे संस्कार सोडून बोललो नाही दादा. पण आता जर शेवटी समजा 20 जानेवारी जर त्यांनी निर्णय लावला तर मग मंत्री खासदार आम्हाला घराच्या बाहेर काढावंच लागतील महिलांना. तरी पण दादा सांगतील तोपर्यंत आम्ही आमचा संयम सोडणार नाही, आम्ही आमचे कायदा हातात घेणार नाही. आम्ही आता सुद्धा लोकशाही मार्गानेच आंदोलनाचा विचारात आहोत आणि लोकशाही मार्गानेच करणार आहोत. माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या भगिनींना एक आव्हान आहे की आम्ही सगळे लोक मुंबईला चाललो, आमचे सगळे बांधव आहेत सगळेजण, आम्ही मुंबईला पोहोचणार आहे. पण ज्या महिला इथं थांबतील त्यांनी पुढची खिंड लढवायची, मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या घरासमोर जाऊन बसायचंय, काहीच नाही बोलायचं, उठायचंच नाही. तिथं भाकरी तिथं खायच्या, जेवण तिथं करायचं, ती जागा सोडायची नाही, लोकशाही मार्गानेच जायचं. जसं गांधीजी सांगतात ना सत्याग्रह, लोकशाही मार्गाने जायचं, उठायचंच नाही, घोषणा द्यायच्या नाही, काही नाही, फक्त बसून राहायचं. बसून राहिलं तर त्यांना टेन्शन येणार आहे मंत्र्यांना आमदारांना. पण आमच्या जर एका भावाला जर हात लावला आणि आमच्या एकाही भावाला जर त्यांनी धक्काबुक्की केली तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या महिला त्यावेळेस शांत बसणार नाही. आता काम करत नाहीत हे असं नाही आहे. आमच्या मराठा समाजाच्या महिला पूर्णतः शेतामध्ये काम करतात. पुरुष जरी बाहेर कुठल्या कामानिमित्त असले तर त्यांना सगळी जबाबदारी शेताची महिलांनाच घ्यावी लागते. आणि सगळ्याच ह्याच्यात महिला आता बाहेर पडणार आहेत. कारण आता ह्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून तरी महिलाला बाहेर पडणं हे गरजेचं झालं आहे. नाही 2-4 जर मोजके श्रीमंत असतील याचा अर्थ असा होत नाही की सगळाच मराठा समाज श्रीमंत आहे. काही मुलांच्या फीससुद्धा भरणं होत नाही, जो की आमचाच मराठा समाज आहे की त्यांचे म्हणजे शिक्षणा वाचून वंचित मुलं राहिले. तर काहीचे नंबर लागत नाही, तर मार्क असूनसुद्धा ते त्यांचा नंबर लागू शकत नाही.